नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अपूर्वा साखरपुड्यासाठी अजूनही आलेली नाही, म्हणून सगळ्यांना काळजी वाटत असते की नक्की अपूर्वा आहे तरी कुठे. त्याच वेळेला मग आता लगेचच अपूर्वाला घाबरतच बघत तो म्हणतो की कधी येणार आहे ती, मला खूप भीती वाटते. बलदेव घाबरलेला असतो. तो म्हणतो की मी त्याच्या पोलीस स्टेशनला फोन केला आहे, परंतु तरीही तिचा फोन अजूनही लागत नाही आहे. तिने पोलीस स्टेशनला आज सुट्टी टाकली होती. मग तिचं कुठलं असा मेसेजही नाही आहे की ती कुठे अर्जंटली गेली आहे. मग नक्की गेली तरी कुठे असेल. त्यावेळेला मग आता लगेचच मानसी म्हणते की अरे अथर्व, मला वाटतं ना ही पार्लरलाच गेली असेल. कसं आहे ना, पार्लरला गेल्यावर खूप वेळ लागतो आणि तसेही ते लोक मोबाईल सायलेंटवर ठेवायला सांगतात, म्हणूनच असेल बहुतेक की हे सगळं असं घडत आहे. त्यावेळेला लगेचच आकाश म्हणतो की हो अरे बलदेव शांत हो, बघूया आपण काय होतं आहे ते. त्यानंतर मग तो म्हणतो की काय बघणार आहोत, मला तर खरंच खूप काळजी वाटते. अपूर्वा नक्की गेली तरी कुठे असेल, काय असेल, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की हो दादा, अरे शांत हो, थांब, ती येईल, इतक्यातच येईल, आपण तिची जराशी वाट पाहूया. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की हो भूमी, आपल्यालाही कळत नाही आहे, म्हणजे इतका वेळ तिला कसा काय लागू शकतो. इतका तर वेळ कधी सहसा लागत नाही ना, मग नक्की काय झालं असेल असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला मग आता अपूर्वा आलेली असते. अपूर्वाच्या गाडीचा आवाज येतो आणि मग त्यांच्या जरासा जीवात जीव येतो. ती आतमध्ये आल्यानंतर बलदेव विचारतो की अगं अपूर्वा, होतीस कुठे तू, अगं किती फोन केले तुला मी, आणि तुझा फोन बंद का लागतोय. तेव्हा मग बलदेवला असं हायपर झालेलं पाहून भूमी येते आणि म्हणते की एक मिनिट दादा, जरा थांब. अरे ती आत्ताच आली आहे ना, मग थांब, तिला जरा बसू देत आणि पाणी वगैरे पिऊ देत, मग आपण तिच्याशी बोलूया नंतर. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणतो की ठीक आहे चालेल, एक काम कर अपूर्वा, तू ये आतमध्ये ये. तेव्हा भूमी म्हणते की ये इथे जरा बस. तेव्हा मग ती मानसी वगैरे तिला पाणी देते आणि म्हणते की हे घे, म्हणून पाणी दे तिला. आणि मग ती खाली बसते आणि पाणी प्यायला देते. अपूर्वा पण अगदी घटघट पाणी पिऊन घेते, कारण की तिची जी अवस्था असते त्यामुळे तिला खरंच खूप त्रास होत असतो. तेव्हा मग भूमी म्हणते की अपूर्वा, अगं काय झालं सांग ना मला. तेव्हा मग ती म्हणते की अगं हो भूमी, ॲक्च्युली त्याचं काय झालं ना, की मला खरंच माहीत नव्हतं. मी एका सिक्रेट मिशनवर गेले होते, म्हणजे आणि नेमकं मी जेव्हा मेसेज करायला गेले ना, माझ्या मोबाईलची बॅटरी चार्ज नव्हती, माझा फोन डाऊन होता, त्यामुळे मला काही कळवता पण आलं नाही. त्यामुळे हा सगळा खरं तर प्रॉब्लेम झाला. आणि नाहीतर दरवेळेला मी त्याला कळवत असते, पण यावेळेला मला त्याला कळवताही आलेलं नाही. असं म्हटल्यावर आता इथे लगेच तो म्हणतो की अच्छा असं झालं आहे का. तेव्हा भूमी म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे, हरकत नाही. परंतु पौर्णिमा विचार करते की मला असं का वाटतंय की हे अपूर्वा काहीतरी खोटं बोलते. कदाचित ही आली आहे इथे वेगळ्याच कारणासाठी, पण ही खोटं बोलते असंच वाटतंय. असा आता विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो. तर मग बलदेव आणि अपूर्वा दोघंजणही साखरपुड्यासाठी अगदी तयार झालेले असतात. त्यावेळेला मग सगळेजण तयार होत असताना भूमी विचारते की म्हणजे मला कळलं नाही आहे, सॉरी मी असं विचारते, पण अपूर्वा तुझ्याकडून साखरपुड्यासाठी कोणीच आलेलं नाही आहे का. असं विचारल्यावर ती आता घाबरून तिच्याकडे बघते, कारण तिला थोडीशी भीती वाटते. परंतु तेवढ्यातच आता लगेचच ती म्हणते की नाही, माझं कोणी नाही आहे, मी अनाथ आहे. म्हणजे तसं कसं आहे ना, माझे नातेवाईक आहेत नागपूरला, पण त्यातलेही आता कोणी उरलेले नाही आहेत, म्हणजे मी अनाथ आहे. तेव्हा लगेच बलदेव म्हणतो की हो अपूर्व अनाथ आहे. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की काहीच हरकत नाही आहे, असं काहीच नाही आहे, आम्ही सगळे आहोत ना, इनफॅक्ट आपण सगळे आहोत ना तुमच्यासाठी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं तो बोलून दाखवतो. तेव्हा तिला बरं वाटतं. नंतर मग लगेचच तिला बलदेव पण बोलून दाखवतो की हो अपूर्वाचं इथे कोणी नाही, आणि अपूर्वा तुझ्यासाठी मी आहे ना, आम्ही सगळेजण आहोत. ॲक्च्युली अपूर्वाचं आणि माझं नातं, आमचं कनेक्शन स्ट्रॉंग होण्याचं एकमेव कारण म्हणजे हेच होतं की आम्ही दोघंही एकमेकांसारखेच आहोत, म्हणजे तिलाही कोणी नाही आहे आणि मलाही कोणी नाही आहे, आम्ही दोघंही अनाथच आहोत. तेव्हा लगेच भूमी म्हणते की अरे बलदेव दादा, असं का बोलतोयस तू, तू अनाथ नाही आहेस, आम्ही आहोत ना सगळी तुझ्यासाठी. आणि ही फॅमिली ही तुझी आहे, पर्यायाने अपूर्वाची पण ही फॅमिलीच आहे. त्यामुळे अजिबात असं काही बोलण्याची गरज नाही आहे, अजिबात असं काही करण्याची गरज नाही, असं तो बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता इथे आकाश आणि भूमी म्हणतात की तुम्ही दोघंही आता या फॅमिलीचा पार्ट आहात हो की नाही. मग आता पुन्हा असं कधी बोलायचंच नाही की आम्हाला कोणी नाही आहे म्हणून. त्यावेळेला मग आता बलदेव म्हणत असतो की हो आता ही सगळी आमचीच फॅमिली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या फॅमिलीला अगदी व्यवस्थितपणे जपणार, आणि हो आमच्या फॅमिलीला कधीही कोणाची आता नजर लागणार नाही, असंही बलदेव बोलून दाखवतो. आणि भूमी म्हणते की हो अपूर्वा, आता इथून पुढे अजिबात डोळ्यात वगैरे पाणी आणायचं नाही बरं, ठीक आहे, अजिबातच कुठलाही चुकीचा विचार करायचा नाही.
कारण आता आपली फॅमिली एकत्र आहे, आपण एकत्र आहोत, लक्षात घे आणि ये. आता मी आहे आणि आम्ही घरातले सगळेजण तुझ्यासाठी आहोत. असं बोलल्यानंतर भूमी तिला जवळ घेते. क्षितिजालाही खरंच खूप बरं वाटलेलं असतं. आता भूमी तिला जवळ घेते म्हटल्यावर लगेचच क्षितिजा तिला मिठी मारते आणि नंतर मग अपूर्वाच्याही डोळ्यामध्ये अगदी अशी राग असतो. कारण इथे महाजनांच्या घरी एका वेगळ्याच कारणासाठी अपूर्वा आलेली असते. नंतर मग ती येते आणि अभिजितच्या हातामध्ये ती अंगठी घालण्यासाठी तयार होते. आकाश आणि भूमी म्हणतात की चला आता साखरपुड्याची वेळ आली आहे, साखरपुडा करून घेतला पाहिजे. त्याच वेळेला मग आता लगेचच ती त्याच्या हातात अंगठी घालायला जाणार, तेवढ्यातच तो पटकन खाली बसतो आणि खाली बसल्यानंतर ती पटकन हात पुढे करते आणि मग रिंग घालत असते आणि मग ती त्याच्या हातामध्ये रिंग घालते. तेव्हा तोही खूप आनंदाने बघत असतो, कारण त्यांचा साखरपुडा आता पार पडत असतो. आणि नंतर मग सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात आणि त्यांचं अभिनंदन करत असतात. त्यानंतर मग आता अभिजित म्हणजेच बलदेव वरती उठतो आणि तो पण तिच्या हातामध्ये रिंग घालतो आणि ती रिंग घातल्यानंतर तीही खूप खुश होते आणि पुन्हा एकदा सगळे टाळ्या वाजवायला लागतात आणि नंतर अथर्व तो मस्त मोठा ब्लास्ट करतो, जेणेकरून सगळं काही त्यांच्या अंगावर पडावं आणि त्यांना अगदी स्पेशल असल्यासारखं वाटावं. नंतर मग आकाश त्यांच्याकडे बघत असतो. अभिनंदन, अभिनंदन असं म्हणतो आणि नंतर भूमी तो जो साखरपुड्याचा बॉक्स म्हणजेच प्रथेप्रमाणे जो शुगर बॉक्स द्यायचा असतो, तो शुगर बॉक्स ते दोघांना एकमेकांना द्यायला देते. मग ते दोघंही तो एकमेकांना देतात. नंतर आकाश आणि भूमीजवळ येतात. तेव्हा मग आकाश आणि भूमीजवळ आल्यानंतर आकाश भूमीला ते दोघंजणही पाया पडतात आणि पाया पडल्यानंतर आकाश आणि भूमी म्हणतात की अरे हे काय करताय तुम्ही दोघं? तेव्हा मग बलदेव म्हणतो की हो, आम्ही योग्यच करतोय. मला माहिती आहे, खरं तर हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते तुमच्यामुळे घडलं आहे. तुम्ही माझ्याबरोबर खंबीरपणे उभे होतात म्हणून माझ्याबरोबर हे सगळं घडू शकलं आहे. माझं कोणीही नसताना तुम्ही दोघं आहात माझ्यासाठी. माझ्या आईबाबाच्या ठिकाणी तुम्ही दोघंजणी आहात. म्हणूनच मी तुमच्यासाठी काहीही करायला कायम तयार आहे. तुम्ही दोघं असाल तर माझं सगळं व्यवस्थित आहे. मला माहिती आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही तुमचे हे आयुष्यभर गेले 7 वर्षांमध्ये जे काही माझ्यावरती उपकार आहेत ते मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा मग अपूर्वाही त्याच्याकडे बघतच बसते आणि मग पुढे अपूर्वाला बघतच तो म्हणतो की अरे काही काय बोलतोयस तू? आता आकाश आणि बलदेव दोघंही एकमेकांना मिठी मारतात. नंतर मग अपूर्वाला भूमी म्हणते की आता तूही या फॅमिलीचा पार्ट झाली आहेस, त्यामुळे आता तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन. दोघंही अगदी सुखाने संसार करा आणि दोघांचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. आणि बघ तुझ्यासाठी ना आम्ही काहीतरी गिफ्ट घेतलं आहे साखरपुड्यासाठी, असं म्हणून आता ती तिला हार दाखवते आणि तो पाहिल्यानंतर अपूर्वा म्हणते की हे कशासाठी सगळं भूमिताई? तेव्हा मग ती म्हणते की नाही गं, आता तुमचं लग्न ठरतं आहे ना, मग तुझ्यासाठी काहीतरी शकुनाचं द्यायला नको, म्हणूनच हे सगळं, असं म्हणून आता ती तिला तो बॉक्स देते. आणि नंतर बलदेव म्हणतो की बेटा ये, अपूर्वाला तो बोलावतो आणि हे सगळं करत असताना अपूर्वा आणि क्षितिजा सगळे एकत्र असतात. आणि मग अथर्व म्हणतो की चला चला आता छानपैकी कार्यक्रम पार पडला आहे ना, आपण छानपैकी आपला एक फॅमिलीचा सेल्फी काढूया. असं म्हणून आता अथर्व सगळ्यांचा एक मस्तपैकी सेल्फी काढतो आणि त्यानंतर सेल्फी काढत असताना सगळे आनंदात असतात आणि पूर्ण कुटुंब अगदी भरल्यासारखं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ही तुळशीजवळ देवीप्रमाणे नमस्कार करण्यासाठी म्हणून आलेली असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की देवी आई सगळं व्यवस्थित असू दे, सगळ्यांवरती लक्ष ठेव. तेवढ्यातच समोर आता तिला दिसते ती म्हणजे बुरशी लागलेली. आता दरवाज्यावरती फंगस आलेले असतात. ती जोरजोरात आवाज देते, आकाश, अथर्व, मानसी प्लीज लवकर या, लवकर या. तेव्हा सगळी धावत धावत येतात आणि म्हणतात की काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा ना काय झालं आहे, इथे आपल्या दरवाजावरती काय झालं आहे बघा ना, पूर्ण फंगस आलेला आहे. तेव्हा मग आकाश बघत असतो आणि म्हणतो की बापरे, आता काय करायचं नेमकं? मग ती म्हणायला लागते की हो, मलाही खरंच कळत नाही आहे, म्हणजे हे कसं काय झालं? कारण त्यावेळेला अगोदर 7 वर्षात तर असं कधी आलं नाही आहे आणि अचानक कसं काय? तेव्हा मग अथर्व म्हणतो की अरे तुम्ही दोघंही नका काळजी करू. ॲक्च्युली काय ना, पावसाचं वातावरण असलं की कसा हवेत ओलावा राहतो ना, त्यामुळे हे सगळं होऊ शकलं असेल आणि ते लाकूड आहे ना, त्यामुळे तसं असेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. उगीच नको तो विचार करू नकोस ताई. अगं ते लाकूड असल्यामुळे तसं असेल. काहीच काळजीचं कारण नाही आहे. त्यावेळेला मग आता आकाश ते म्हणतो की हो भूमी, मलाही असंच वाटतंय की तेच काहीतरी असेल. उगीचच तू नको तो विचार करू नकोस.
कळलं असं म्हणून ती आता तो तिला शांत करत असतो. परंतु भूमीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी असतं. ती म्हणते, नाही आकाश, मला हे काहीतरी वेगळं दिसतं आहे. तेव्हा मग आता लगेचच पुढे तो म्हणायला लागतो, म्हणजेच कोण? अथर्व. अथर्व म्हणतो की हे बघ ताई, तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. तू उगीच चुकीचे विचार मनामध्ये आणू नको. आणि मनू पण म्हणते की हो ताई, तू नको काळजी करू, मी आहे ना, अजिबातच घाबरण्याची गरज नाही आहे. आणि तसंच हवं ना तर आपण दरवाजा चेंज करून घेऊया. मी एक काम करतो, माझ्या ओळखीच्या कार्पेंटरला कॉल करतो आणि त्याच्याशी या बाबतीत मी करून घेतो. उगीचच आपण त्या बाबतीत रिस्क घ्यायची नाही. कुठल्याही बाबतीत आता हे सगळं होता कामा नये. आणि मग लगेचच आकाश म्हणतो की एक काम कर, तू सांगतोच आहेस ना, तर मग आणखी एक नाव सांग. असं म्हटल्यावरती आता दुसरा दरवाजा हा म्हणजेच अथर्व म्हणतो की मी एक काम करतो ना दादा, त्यापेक्षा दुसरी तुझी ऑर्डर असेल ती असेल, परंतु या दरवाजाबाबत हाच कलर पाहिजे असं मी त्यांना हक्काने सांगेन आणि हीच डिझाईन हवी. असं म्हटल्यानंतर आता इथे भूमी ही जराशी टेन्शनमध्ये असते. भूमी म्हणते की आकाश, मला ना काहीच कळत नाही आहे, नेमकं हे सगळं काय चालू आहे. गेल्या 7 वर्षात असं कधी आपल्या घरात नाही झालं, मग आजच कसं काय झालं हे सगळं. आकाश म्हणतो, भूमी अगं नको काळजी करूस. खरं बघायला गेलं तर हे सगळं आता आपण किती किती वेळापर्यंत जपणार आहोत. कधी ना कधी काहीतरी प्रॉब्लेम होणारच आहे घरामध्ये. मग तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला नाही साधं सोपं वाटत नाही आहे. म्हणजे हे असं गेल्या काही वर्षात, किती वर्षात नव्हतं आणि आत्ताच नेमकं बरोबर कसं काय आलं. आणि म्हणजे आपल्या घराला कोणाची दृष्ट लागली आहे काय योगेश्वरी, असं म्हणून ती हात जोडते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी असं काही नाही आहे, कोणाचीही दृष्ट वगैरे लागलेली नाही. तू प्लीज शांत राहा आणि असं काही विचार करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, असं पटकन आता तो बोलून दाखवतो. आणि त्यानंतर मग भूमी आणि आकाश हे दोघंजणही आता विचार करतात की आपण जाऊया कुठेतरी. तेवढ्यातच इथे आता अपूर्वा ही नित्य वृद्धाश्रमात आलेली असते आणि ती गाडीतून बाहेर उतरणार तेवढ्यातच समोरून पौर्णिमा येत असते आणि तिची आई त्या वृद्धाश्रमात खरं तर पौर्णिमाची नाही तर अपूर्वाची असते. अपूर्वा आता येत असताना बाहेरच तिचं काहीतरी पडतं आणि तिची बाटली जी पाण्याची वगैरे असते ना, ती पडते आणि त्यामुळे लगेचच येऊन पौर्णिमा तिच्याकडे बघत असते आणि म्हणते, ही अपूर्वा यावेळेला इथे काय करते? म्हणजे ही नक्की माझ्या इथे कामाच्या इथे काय करते? असा प्रश्न तिला पडतो. ती परत जाऊन विचारते, काय गं अपूर्वा, तिथे कशी काय होतीस? तेव्हा अपूर्वा म्हणते की हो अगं, त्याचं काय झालं ना, की आमचा पोलिसांचा कार्यक्रम आहे इथे, म्हणजे वृद्धाश्रमाच्या आसपासच कार्यक्रम आहे. त्यामुळे इथले जे प्रमुख आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. कसं आहे ना, त्यांच्या परवानगीशिवाय हे कार्यक्रम तर होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांची भेट घेऊन सविस्तर व्यवस्थित सगळं काही करणार होते. म्हणूनच इथे आले होते. तेवढ्यातच पण तू इथे कशी? पौर्णिमालाच विचारते. पौर्णिमा म्हणते की अगं हो, माझं काय ना, मी इथे आजूबाजूच्याच वृद्धाश्रमात काम करते आणि त्यामुळे मी इथे आले खरं तर. पण कसं आहे ना, म्हणजे माझं इथेही जरा काम होतं, त्यामुळे मला इथे यावं लागलं होतं. माझ्या सरांनी पाठवलं होतं. असं म्हटल्यावर लगेच अपूर्वा म्हणते की बरं ठीक आहे. आणि पुढे काही ती बोलायला जात नाही. ती म्हणते की हां, कसं आहे ना, किती काही झालं तरीही मला असं यायला आवडतं. म्हणून तीही निघून जाते आणि ही तिथेच उभी असते. कारण की तिला काहीतरी द्यायचं असतं म्हणजेच आईला. त्यामुळे ती तिला गप्प करते आणि तिथूनच मग आता पौर्णिमा पण निघून जाते. आता पौर्णिमा निघून गेल्यावरती अपूर्व विचार करते की बरं झालं हिने काही बघितलं नाही, नाहीतर आणखीनच प्रॉब्लेम झाला असता. आता अपूर्वाचं अशा या वृद्धाश्रमात येणं जाणं आहे म्हटल्यावर मला पण व्यवस्थितपणे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे काहीतरी लक्ष देऊनच करावं लागेल, नाहीतर प्रॉब्लेम होईल. कोणी बघितलं तर आणखीनच प्रॉब्लेम. मग आता ती घाबरलेली असते आणि आजूबाजूला पुन्हा लक्ष देते तर पौर्णिमा तिथून निघून गेलेली असते. म्हणून तीही आता तिथून निघून जाते आणि विचार करते की मला जपूनच केलं पाहिजे. मानसी ही भूमीला म्हणत असते की ताई आता तू, तेव्हा ती म्हणते की हो, मी आता दरवर्षीप्रमाणे आपण जातोच आहे ना, तर यावेळेला दिवाळीनंतर आपले जे काही दान असतं ते आपण करणार आहोत. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी बघ, ही चावी आहे का आणि हे आहे का सगळं सामान व्यवस्थित? तेव्हा भूमी म्हणते की हो, हे सगळं सामान आहे व्यवस्थित. मग नंतर मानसी म्हणते की ताई, तू आता नित्य वृद्धाश्रमामध्ये जाणार आहेस, कसं वाटतंय तुला? त्यावेळेला मग आता ती म्हणते की हो, मला तर आता छान वाटते, कारण आपण दरवर्षी ते सगळं करत असतो. परंतु ते करत असताना यावर्षी आपल्या बलदेव दादाची एंगेजमेंट पण झाली आणि चांगलं शुभकार्य घरात घडलं आहे ना, त्यामुळे मग आपण थोडे पैसेही दान देणार आहोत, जेणेकरून आपल्या हातून त्या निमित्त चांगल्या गोष्टी तरी घडतील. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो ना,
म्हणजे खरंच खूप आनंद आहे. बलदेवची एंगेजमेंट पण पार पडली. शिवाय आपण आपल्या दरवर्षीचं दिवाळीचं दान करतो, वस्त्रदान किंवा अन्नदान, तेही आम्हाला आजच करायचं आहे, त्यामुळे ते सगळं करून घेतो. तेव्हा मग मनू म्हणते की ताई, खरंच तुम्ही दोघं ना खूपच छान सगळं करताय. तेव्हा ती म्हणते की अगं आमचं कौतुक पुरे झालं म्हणू, तू जा वर जा, ती पोरगी एकटीच आहे घरामध्ये, उगीच काहीतरी करून ठेवायची, जा जा लवकर, असं म्हणून आता मानसी तिथून निघून जाते आणि म्हणते की हो तुम्हीही व्यवस्थित जा. मग आकाश आणि भूमी दोघंजणही गाडीमध्ये बसत असतात. त्यानंतर मग आकाश म्हणतो की भूमी, काय झालं, काय विचार येतो तुझ्या डोक्यामध्ये, पुन्हा तुला ते दरवाजाचंच प्रकरण आठवतं आहे का? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, काही केलं ना माझ्या डोक्यामधून ते जातच नाही आहे ते प्रकरण. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की अगं नको विचार करूस ते सगळं, गप्प बस. आणि त्यानंतर भूमी म्हणते की नाही रे आकाश, असं कधी कधी होतं ना तेव्हा मला जरा विचित्रच वाटतं. हां, भले रागिनी आत्या देश सोडून गेल्या असल्या म्हणजेच, तरीही मला जे काही वाटतंय ते तुला माहिती आहे ना, कारण ती गोष्ट फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे नक्की काय घडलं ते. आपण कोणालाच हे सगळं काहीच सांगू शकत नाही. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की हो जाऊ दे. आकाश म्हणतो की भूमी, सगळं व्यवस्थित होणार आहे. आता आपण हे सगळं दान वगैरे करतोय ना, त्याने तुला नक्कीच बरं वाटेल बघ. चल आपण निघूया, नाहीतर यायला उशीर होईल, असं म्हणून दोघं निघतात. त्यानंतर मग अपूर्वा आता वृद्धाश्रमात तिच्या आईकडे आलेली असते. आता आईची ती अवस्था पाहिल्यावर तिच्या मनात खूप कसं तरी होतं. ती म्हणते की आई अगं हे काय झालं आहे, अशी काय अवस्था करून घेतलीस स्वतःची, व्यवस्थित बस ना, कशाला इतकी घाबरतेस तू, बस बस व्यवस्थित बस, असं म्हणून ती तिला आता नीट बसायला देते. आणि नंतर मग अपूर्वा तिला नीट बसवून म्हणते की थांब, मी इकडे तिकडे जरा बघते, तू इथे बस हां. आणि मग ती तिला येऊन पटकन पाणी देते आणि म्हणते की हे घे, तू जरा पाणी पी, म्हणजे तू जरा शांत होशील, कसं आहे ना, व्यवस्थित वाटतंय ना तुला, असं ती तिला आता बोलून दाखवत असते. त्यानंतर मग आता भूमी, म्हणजेच तिथे भूमी नसते, परंतु हे सगळं करताना तिला खरंच खूप भीती वाटत असते, म्हणजे नक्की काय होईल आणि काय नाही. मग ती आता तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते की हे घे, पाणी पिऊन घे, सगळं काही व्यवस्थित होईल, घे, असं म्हणून ती तिला आता पाणी प्यायला देत असते. त्यानंतर मग आता अपूर्वा म्हणते की आई हे बघ, मी तुझ्यासाठी काय काय आणलं आहे, फळं आणली आहेत तुझ्यासाठी, तुला खायला तुझी औषधं आणली आहेत, सगळं काही आणलं आहे, खा ना व्यवस्थित, घे ना, असं म्हणून ते तिला आता देत असते. आणि म्हणते की हे बघ आई, मी ना तुझ्यासाठी हा मिठाई पण आणली आहे, पेढा पण आणला आहे हां, अगं हा पेढा कशासाठी माहिती आहे, खा पहिले, खाऊन घे, असं म्हणून ती तिला तो पेढा खायला देते. आणि नंतर म्हणते की अगं हा पेढा आहे ना, तो पेढा आहे तो म्हणजे आपल्या कशासाठी, तर माझा साखरपुडा झाला आहे, हा बघ माझ्या अंगठामध्ये हातामध्ये अंगठी आहे, बघ बघ, आणि तेही मी महाजनांच्या घरात साखरपुडा केला आहे. आता लवकरच महाजनांच्या घरात साखरपुडा झाला, आता वरात पण निघणार आहे, ती पण माझी नाही, महाजनांच्या घरातून वरात निघणार आहे. आई, तुला मी जे काही प्रॉमिस केलं आहे ना, ते सगळं सगळं मी पूर्ण करणार, अजिबातच काही चुकीचं करणार नाही, मी सगळं काही व्यवस्थित होईल, असं म्हणून आता ती तिला सांगत असते. आणि मग त्यानंतर तिची आई जराशी दचकते की आपल्या लेकीने महाजनांच्या घरी साखरपुडा केला. तेव्हा मग ती म्हणते की हो आई, अजिबात घाबरू नकोस, माझा साखरपुडा झालेला आहे, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थितच होईल, असं म्हणून ती आता तिचं कौतुक करत असते. आणि अपूर्वाला पण खूप वाईट वाटत असतं आपल्या आईची ती अवस्था बघून. आणि अपूर्वा म्हणत असते की आई अगं तू नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल, आणि तिला ती शांत करत असते. आणि मग अपूर्वाच्या आईला जरासा त्रास होत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अपूर्वा आता बाहेर आलेली असते आणि तिच्या हातामध्ये फोनच नसतो. आणि ती म्हणते की हे काय, माझा फोन आतमध्येच राहिला वाटतं, म्हणून ती फोन घेण्यासाठी म्हणून आतमध्ये निघालेली असते. आणि नेमकं त्याच वृद्धाश्रमात आकाश आणि भूमी दान करण्यासाठी आलेले असतात. तेवढ्यातच आता त्यांना अपूर्वा दिसते, म्हणून ते आवाज देतात की अपूर्वा. तेव्हा ती दचकते आणि बघायलाच लागते. आणि मग ते म्हणतात की अपूर्वा अगं इथे तू काय करतेस. तेव्हा तीही घाबरते. आणि आता आकाश आणि भूमीला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न तिला पडलेला असतानाच समोरून लगेचच तिची आई येते आणि एक हात तिच्या खांद्यावरती येतो. आणि खरं तर तो हात तिच्या आईचा असतो आणि त्यामुळे अपूर्वा आता दचकते. तर आता अपूर्वाच्या आईचं सत्य भूमी आणि आकाश यांना समजणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.